अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महायुती सरकारने आजवर केलेली विकास कामे आणि भविष्यातील शहरी विकासाचा अजेंडा घेऊनच आम्ही महानगरपालिका निवडणुकांना सामोरे जात आहोत। इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक होत असली तरी नगरपालिका ते महानगरपालिका या आजवरच्या इतिहासातील नवा उच्चांक निकालानंतर पाहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीतील विजयी संकल्प रॅलीमध्ये बोलताना व्यक्त केला। वस्त्रनगरीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून 15 तारखेला तुम्ही साथ द्या, पुढील 5 वर्षे आम्ही तुमच्यासोबत राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देवाभाऊंची विजयी संकल्प रॅली काढण्यात आली। ओपन जीपमध्ये मुख्यमंत्री व मान्यवर होते, त्यानंतर मोठ्या वाहनामध्ये सर्व नगरसेवक नगरसेविका होत्या। मुख्य मार्गावरून ही रॅली निघाली। श्री शिवतीर्थ आणि श्री शंभूतीर्थ या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यांच्यासोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल अवाडे, माजी मंत्री प्रकाश अवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर होते। मुख्यमंत्री म्हणाले, इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे। 18 MLDचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राज्यामध्ये मॉडेल ठरेल असा 116 कोटीचा 54 MLD जलशुद्धीकरण प्रकल्प, नवरोत्थान अंतर्गत 107 कोटी रस्त्यांसाठी व पाणी पुरवठ्यासाठी 4.75 कोटीची कामे आम्ही केलेली आहेत। आमदार आणि खासदार यांच्या पाठपुराव्यातून 0 लिटर डिस्चार्ज ZLED प्रकल्प महाराष्ट्रामध्ये राज्यात पहिल्यांदा इचलकरंजीसाठी देण्यात आला आहे। 489 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी राज्य शासनाने 100% अनुदान दिले आहे। भविष्यामध्ये अशी अनेक कामे आपल्या शासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली आहेत। पुढेही अजून 32 कोटीचे 6 जलकुंभ, श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृह नूतनीकरण, रवींद्र टागोर वाचनालयाचे नूतनीकरण, मोठ्या तळ्याचे पुनरुज्जीवन आदी अनेक कामे प्रस्तावित आहेत। ही निवडणूक आमच्यासाठी विकासाची निवडणूक आहे, जी कामे आम्ही केलेली आहेत आणि महानगरपालिका झाल्यानंतर GST परताव्याचा प्रश्न आपण सोडवलेला असून जास्तीत जास्त पैसे इचलकरंजीला देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असल्याचे त्यांनी सांगितले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।